नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान अशी उन्हाळा स्पेशल मँगो लस्सी बघणार आहोत। आता उन्हाळा म्हटलं की लस्सीचे वेगवेगळे प्रकार आलेच। आधी एकदम सिंपल मधली लस्सी दाखवली, आता छान अशी मँगो लस्सी दाखवली आहे। एकदम अशी छान थिक आणि एकदम फ्लेवरफुल जी मँगोची जी टेस्ट असते किंवा त्याचा फ्लेवर असतो तो अगदी असा छान त्याच्यामध्ये इनहॅन्स होतो। अशा पद्धतीची छान अशी लस्सी दाखवलेली मी। तर रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीत सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पॉज झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज उन्हाळा स्पेशल छान अशी मँगो लस्सी तयार करणार आहे। त्यासाठी इथं मी पाव किलो दही घेतलंय, 2 आंबे घेतले, छान असे पिकलेले घ्यायचे आहेत, म्हणजे रंग छान येतो लस्सीला आणि आंबट पण नसतात छान असे पिकलेले आंबे। थोडेसे गार्निशिंग साठी ड्राय फ्रूट घेतले, चवीपुरती साखर आणि इथं थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे आणि आईस क्यूब लागणार आहे, म्हणजे बर्फाचे खडे, म्हणजे लस्सी एकदम अशी छान थंडगार तयार होईल। आता स्टार्टिंगला तर आपल्याला इथं आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी इथं। तर तुम्हाला जशा प्रकारे काढता येईल त्या प्रकारे तुम्ही इथं काढून घेऊ शकता। आता मी पूर्ण असे साल काढून आणि याचा पल्प काढून घेते, म्हणजे सोपा जातो आणि आंबा खराब आहे का ते पण कळतं। तर या पद्धतीने सर्व साल काढून घेतले। आता पल्प काढून घेऊया। तर हे बघा छान निघालाय। आंब्याचा पल्प आता इथं काढून घेतलाय, मिक्सरच्या भांड्यात टाकूया। साखर पाव चमचालाही कमी मीठ टाकायचंय, कारण आपण इथं दही घेतलंय त्यामुळे, आणि थंडगार असं दही टाकून घ्यायचं। थोडेसे ड्राय फ्रूटचे तुकडे टाकूया आपण, छान अशी टेस्ट येईल, म्हणजे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। 2 बर्फाचे क्यूब। आता हे आपण बारीक एकदम स्मूथ पेस्ट तयार करणार आहे याची। तर हे बघा दाटसर आपली लस्सी इथे तयार झालेली आहे, आणि पाण्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर खूप अशी जास्त पातळ तयार होते लस्सी। आता सर्व करून घेऊया। तर बघू शकता किती दाटसर आपली लस्सी इथे तयार झालेली आहे। आता छान असं गार्निश करूया। किती टेम्पटिंग दिसते बघू शकता तुम्ही, आणि थोडेसे छान असे आंब्याचे काप। तर कशी वाटली मँगो लस्सी? एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, अगदी कमी साहित्यात तयार होते। एवढ्या साहित्यामध्ये 2 कप बरोबर तयार होते। एवढा आपण हा ग्लास आहे एवढी, म्हणजे जवळपास 3 पाव लस्सी तयार होते इथं एवढ्या साहित्यामध्ये। आणि अगदी अशी छान दाटसर, बाहेरच्या लस्सीला काय करता तुम्ही, एवढी सुंदर आणि टेस्टी तयार होते। तुम्हाला यामध्ये जर वेलची पूड वगैरे आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड वापरू शकता, आणि थोडेसे केशरचे काड्या वापरू शकता, पण अशी पण खूप छान लागते आणि किती टेम्पटिंग दिसते तुम्ही बघू शकता। दिसतानाच एवढी छान दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी झालेली असणार आहे। तर नक्की ट्राय करा आणि सांगा मला। तर बघितली ना किती छान अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली ही रेसिपी तयार होते। एकदम अशी उन्हाळ्यामध्ये तर वेगवेगळे थंड प्रकार खावेसे वाटतात, प्यावेसे वाटतात, त्याच प्रकारमध्ये हा मस्त छान असा मँगो लस्सीचा प्रकार। तर अगदी अशी छान साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।